शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कातड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला की यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आपली झालेली आहेत मोस्टली कामं. समीक्षाच्या रिक्षाबाबतची डॉक्युमेंट्सची सगळीच कामं रिलेटेड झालेली आहेत आपली. असं म्हणायला काही हरकत नाही. 99% कामं झालेली आहेत. फक्त तिला ते परमिटचं पण सँक्शन झालं आहे, मेसेज आला आहे. ती आज आणायला गेलेली, पण त्यांच्या तिकडे काहीतरी कार्यक्रम चालू होता RTOला, म्हणून ते काय भेटलं नाही. पण तो एक लास्टचाच कागद राहिला आहे, तो राहिला आपला. आज त्याचं ड्रायव्हिंग लायसन देखील आलं PSV बॅच टाकून. PSV बॅच पण तिला भेटलेला आहे. परमिशनचा पण तिला मेसेज आलेला आहे परमिटचा. आणि झालेलं आहे आपली कागदोपत्री डॉक्युमेंटेशन लेवलची जी कामं होती ती मंडळी झालेली आहेत सगळी. आणि तर असं सगळं आहे मंडळी, झाले आपली कामं. आणि आज समीक्षाने मंडळी, तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपण दसऱ्याच्या सीझनला फुलं आणतो झेंडूची. आपण आपट्याची पानं म्हणजे सोनं ते देखील आणलेले आहे विकायला. खूप खूप सोनं आणलेले विकायला. आंब्याची पानं, भाताच्या लोंब्या हे देखील विकायला आणलेले आहे. आणि समीक्षा आज मार्केटला गेली होती तर ती बोलली पावसामुळे ऑलरेडी फुलं महाग झाली आहेत. पण आपण काय दरवेळेला एक हाऊस म्हणून आणतो आपण, जस्ट बघायला. काय आपण काय नेहमीसाठी करत नाही, फक्त दसऱ्यामध्ये एक आपल्याला आवडतं. तर समीक्षा सर सांग व्यवस्थित, फुलं महाग आहे पावसात आणि भिजलेली आहे फुलं, ओली असल्यामुळे. काय अच्छा, ओली असल्यामुळे ना फुलं जास्त, आणि सुकी फुलं महाग आहे आणि जी ओली आहे ती स्वस्त आहे. मग ओली चिखल होतो ना, फुलं दाखव ना. त्यामुळे मी सुकी फुलं असतात. आपण फुलं बघूया. आपल्याकडे 180 रुपये किलो आहेत फुलं झेंडूची. आणि पाव किलो घेतली तर 50 रुपये पाव असे आपल्याकडे भेटतील. आता आपले सबस्क्रायबर खूप लांब असतील तसं नाही, आपल्या एरियाच्या आजूबाजूच्या जवळचे कोण असतील ना तर ते तिथेच आपण देऊ फक्त. असं आहे. तर बघतो, दाखवतो मी तुम्हाला आता फुलं. हे बघा मंडळी, ही अशी झेंडूची फुलं आहेत. कोणाला हवी असल्यास नक्की सांगा. आपण दरवर्षी आणतो, यावर्षी पण आणलेली आहेत. आणि इकडे ही आपट्याची पानं, कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. आज अष्टमी होत्या ना, अष्टमीचं फटाके वगैरे फुटतात. अरे वा वा, आज 8वी माळ अष्टमीचे. आज कोणाचे उपवास असतील तर सुटले असतील. ठीक आहे, हे झुंजारमध्ये फुटतात आपले फटाके, ते काही दिसतात नाही तिथले. हो हो हो. आज तनू तर बिचारा जातच नाही गरबा बघायला. काल आज भेटू पण नाही गेला, कंटाळला आज.